बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धा त्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 10 श्लोक झालेले आहेत. 170 ओव्या वाचून आणि निरूपण करून झालेले आहेत. आज आपण श्लोक नंबर 11 आणि भाग नंबर 7 पाहणार आहोत. पण तत्पूर्वी पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना निवृत्तीनाथांना नमन करतात, त्यांची स्तुती करतात, गणपतीशी त्यांची तुलना करतात. श्री शंकराची तुलना केली तर तुमचे पारडे जड राहील असं म्हणतात आणि या अध्यायाची सुरुवात होते. पहिल्याच श्लोकामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णास प्रश्न विचारतो की जर एखाद्यानं शास्त्राचा अभ्यास नाही केला पण ज्यानं अभ्यास केलेला आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर त्यानं दानधर्म केलं, पूजा अर्चा केली, शंकर आदी देवांचे पूजन केले, भूमी वगैरे दान केले, अग्निहोत्र केले, यज्ञ केले, अशी सगळी कर्म श्रद्धेनं जर केली तर त्या पुरुषोत्तमा सत्व रजवत्तम यापैकी कोणत्या गतीस तो प्राप्त होतो हे आम्हाला सांगा. त्याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात. ते 3 प्रकार म्हणजे पहिली जी श्रद्धा आहे ती सात्विक श्रद्धा, दुसरी राजस श्रद्धा आणि तिसरी तामस श्रद्धा. हे सांगताना भगवंत हे सांगतात की श्रद्धा ही जरी 3 प्रकारची आहे तरी ती श्रद्धा 3 प्रकारची ही मायेच्या अनादि मायेच्या शक्तीमुळे 3 प्रकारची झालेली आहे. खरी श्रद्धा ही गुणातीत आहे. कोणतेही गुण त्या श्रद्धेला लागू होत नाहीत. म्हणजे पाणी जसं पाण्याला रंग नसतो, जो रंग त्यात मिसळेल तसा तो त्या पाण्याला रंग मिळतो, तशीच श्रद्धा ही गुणातीत असते. कोणताही गुण त्याला नसतो. पण मनुष्याचा ज्यावेळी जन्म होतो किंवा कोणत्याही प्राण्याचा ज्यावेळी जन्म होतो तर स्वभावताच अनादि मायेच्या शक्तीने 3 गुण त्याला प्राप्त होतात. ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तमो. यातला जो गुण प्रबळ ती श्रद्धा त्याच्यामध्ये जास्त बलवान ठरते. जसं की सत्वगुण जर प्रबळ असेल तर तो सात्विक श्रद्धा ही त्याच्यामध्ये प्रबळ ठरते. राजस श्रद्धा प्रबळ ठरते ज्यावेळेस त्याच्यामध्ये राजस गुण जर प्रबळ असेल तर, आणि तामस श्रद्धा ही प्रबळ ठरते जर त्याच्यामध्ये तामसी गुण असतील तर. सात्विक श्रद्धेचं जे फळ आहे ते मोक्ष फळ मिळतं. राजस श्रद्धेने रजोगुण वाढतो आणि त्यावेळेस तीच श्रद्धा कर्म करण्यास लागते. म्हणजे तो मनुष्य जास्त काम करू लागतो. हे पाहिजे ते पाहिजे, इच्छेच्या जोरावर त्याचं सगळं काम चालू राहतं आणि त्या श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटेल ते भोगण्यास उद्युक्त करते ज्यावेळेस ती तमोगुणाच्या आहारी गेलेली असते. म्हणजे तामस श्रद्धा ही
भोग भोगण्यास उद्युक्त करते. ही जी श्रद्धा आहे ही पूर्व संस्कारानुसार उत्पन्न होते. हे जे 3 गुण आहेत हे पूर्व संस्कारानुसार उत्पन्न होतात असंही इथे सांगितलेलं आहे. कसं तर पाणी जे मिरचीच्या रोपाला घातलं तर ते तिखट बनतं, उसाला घातलं तर ते गोड बनतं. म्हणजे मुख्य पाण्याला कोणतीही चव नाहीये. पण ते मिरचीला घातलं तर तिखट बनतं, उसाला घातलं तर ते गोड बनतं. तसेच श्रद्धा ही जी आहे ही गुणातीत आहे. कोणत्याही गुणाने युक्त अशी ती श्रद्धा नाहीये. पण अनादी मायेच्या शक्तीने प्राण्यांमध्ये जे 3 गुण असतात त्या 3 पैकी एक गुण जो जास्त प्रबळ असतो ते धारण केल्यामुळे त्या त्या प्रकारची श्रद्धा बनते. आता कोणता मनुष्य कोणत्या श्रद्धेने युक्त आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं दिलेली आहेत. तर सात्विक श्रद्धेचा जो साधक असतो तो देवाचे पूजन करतो. जो राजस श्रद्धेचा अधीन झालेला जो पुरुष असतो तो यक्ष राक्षसांचे पूजन करतो आणि जो तामस आहे तो प्रेत आणि भूतगणांचे पूजन करतो. आता हे प्रेत आणि भूतगणांचे जे पूजन करणारे जे तामस लोक असतात, तामसी जे लोक असतात, जे तामस श्रद्धेने युक्त असे जे लोक असतात ते अतिशय क्रूर आणि निष्ठुर असतात. ते भगवंताला किंवा त्या त्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी बळी सुद्धा देतात, प्राण्यांचा बळी देतात आणि स्वतः सुद्धा 7-7 दिवस उपवास करून अनुष्ठान करतात. पण यानं होतं काय की ज्याचा बळी दिला त्याच्यातही त्याच्या अंतःकरणात कोण आहे, कोणाचा अंश आहे तर भगवंताचा अंश आहे. आणि जो स्वतः जो 7-7 दिवस उपवास करतो त्याच्याही मनात भगवंताचाच अंश आहे. दोघांनाही पीडा होते. त्याचा जीव मारला म्हणून त्याला पीडा आणि हा उपाशी राहिल्यामुळं याच्या अंतःकरणातला जो अंश आहे भगवंताचा त्यालाही पीडा. असं हे तामसी लोक भगवंतालाच पीडित करतात. नंतर अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामसी अन्न. आता हे अन्नाचे जे 3 प्रकार आहेत ते असे सांगितलं. राजस अन्न कसं असतं? गोड असतं, उत्तम रसाने युक्त असतं, अति स्निग्ध असतं, पक्व झालेलं असतं, आकाराने मोठे नसतात. हे हातास मऊ लागतात, जिभेवर ठेवले असतात लवकर विरघळतात आणि स्वादिष्ट असतात, रसाने भरलेले असतात आणि वरून मऊ आणि पाणीदार असतात. तर असे जर अन्न खाल्ले तर मनुष्याच्या प्राण्याच्या जीवास अपार तृप्ती होते. ते तोंडास गोड लागतात आणि त्याचे परिणाम सुद्धा गोडच असतात. कारण अशा अन्नानं शरीराची आणि मनाचे बल वाढते आणि असं शरीर सात्विक अन्न खाणारं शरीर रोगापासून दूर राहतं. रोग त्याच्यामध्ये येऊ शकत नाही, लवकर येऊ शकत नाही. म्हणजे ते आरोग्यास सुद्धा अतिशय उत्तम असतं. दुसरा अन्नाचा प्रकार म्हणजे राजस अन्न. राजस अन्न म्हणजे कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, वृक्ष, जळजळणारे आणि त्याच्यापासून जे परिणाम होतात ते दुःख, शोक आणि रोग हे उत्पन्न होतात. कारण राजस अन्न खाल्लं की पोटाचे विकार पहिल्यांदा चालू होतात. तिसरं अन्न म्हणजे तमोगुणी अन्न. तमोगुणी अन्न म्हणजे कसं असतं? अर्धवट शिजलेले, बेचव, आंबलेले, शिळे, फेसाळलेले, उष्टे, अपवित्र असे अन्न. अपवित्र म्हणजे नैवेद्य आपण उतरून टाकतो, भाकरी ओवाळून टाकतो, लिंबू उतरून टाकतो, हे सुद्धा खाणारे लोक असतात. ते अपवित्र अन्न असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा त्याच्यात तामस किंवा पापास ते पात्र होतात असं अन्न खाल्ल्यामुळं.
आता आज यज्ञाचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. तर यज्ञ म्हणजे काय, यज्ञाचे 3 प्रकार हे काय आहेत, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. भाग नंबर 7, श्लोक नंबर 11चा श्लोकार्थ. फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांच्या हातून कर्तव्य म्हणून करायचा अशा मनाच्या निर्धाराने जो शास्त्रोक्त यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे म्हणतात. पहिला यज्ञाचा प्रकार जो आहे तो सात्विक यज्ञ आहे. काय आहे हे आपण ओव्यांच्या माध्यमातून समजून घेऊयात. तरी एको प्रियोत्तमा वाचोनी वाढो नेदी कामू, प्रियत्तमू वाचोनी वाढो नेदी कामू, जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारा ना करीची रिगा, का आत्मा देखोनी उगा, वेदू ठेला. तैसे जे आपुल्या स्वहिती, वेचून या चित्तवृत्ती, नुर्वितीची अहंकृती, फळा लागी. पातले या झाडाचे मूळ, मागुते सरो नेणीचे जळ, जिराले का केवळ तयाच्याची अंगी. तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई, हारपोनी जे काही वांछितिना, तिही फळवांछत्यागी. धर्म स्वधर्म वाचुनी विरागी, की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृत. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म प्रिय पती वाचून अन्य विषयी काम वाढू देत नाही. म्हणजे पतिव्रतेचा धर्म काय असतो की आपल्या पतीवर, आपल्या एकाच पतीवर प्रेम करणे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेही ढुंकून सुद्धा न बघणे, किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही, अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध होतो. त्याप्रमाणे आपल्या हिताकरिता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने अहंकार बाळगत नाहीत, जसे पाणी झाडाच्या मुळाजवळ गेल्यावर हे झाड चांगले अगर वाईट हा भेद मनात न आणता मागे परतत नाही, पण त्यास मिळून त्याचे पोषण करते, तसे जे मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करण्यात निविघ्न होतात, परंतु त्यापासून कोणत्याही फळाची इच्छा करीत नाहीत, फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर कोणत्याही गोष्टी विषयी विरक्त होऊन जे सर्वांगपूर्ण यज्ञ करतात. आता ही सात्विक यज्ञाची व्याख्या इथं सांगितलेली आहे. काय सांगितले बघा, की जे मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करण्यात निमिग्न होतात, अगदी मनापासून यज्ञ करतात. पुढे काय सांगितलंय, परंतु त्यापासून कोणत्याही फळाची इच्छा धरत नाहीत आणि फळाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर कोणत्याही गोष्टीविषयी विरक्त होऊन जे सर्वांग परिपूर्ण यज्ञ करतात, अशा पद्धतीने यज्ञ करायला हवा. आता पुढे आपण वाचूयात. परी आरिसा आपण पे, डोळा जैसे घेपे, का तळहातीचे दिपे, रत्न पाहिजे, नाना उदिते दिवा करे, गमवा मार्गू दिठी भरे, तैसा वेदो निर्धारे, देखोनिया. तिये कुंडे मंडप वेदी, आणि कही सभा समृद्धी, ते मिळवणी जैसी विधी आपण पा केली, सकळा वया उचिते,
लेणी पातली जैसी अंगाते, तैसे पदार्थ जेथीचे तेथे विनियोगुनी. तर यज्ञ कसा करावा? तर मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करायचा आणि त्यापासून कोणत्याही फळाची इच्छा करायची नाही आणि धर्माशिवाय इतर कोणत्याही गोष्टीविषयी विरक्त होऊन जे सर्वांग परिपूर्ण यज्ञ करतात. परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर आपले स्वरूप जसे डोळ्यांनी पाहता येते किंवा तळ हातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ दिसते अथवा दिवस उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे आचरण करतात. म्हणजे यज्ञ कसा करायचा की मनाने आणि देहाने निश्चय करायचा, फळाची अपेक्षा करायची नाही, स्वधर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीविषयी विरक्त व्हायचं नाही, सर्वांग परिपूर्ण यज्ञ करायचा आणि काय वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून त्याचे आचरण करायचे. आता त्यासाठी काही उदाहरणं सांगितलीत बघा की कशा पद्धतीने यज्ञ करायचा किंवा कशा पद्धतीनं हे करायचं आहे. ते आपल्या हातात आरसा घेतल्यावर जसे आपले स्वरूप डोळ्यांनी पाहता येते किंवा तळ हातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ दिसते किंवा दिवस उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून आचरण करायचं. वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून स्पष्टपणे आचरण करायचं. ते कुंडे, मंडप, वेदी वगैरे यज्ञाची सर्व सामुग्री अशा रीतीने तयार करतात की जणू काय वेदांनीच स्वतः येऊन तयारी केली आहे. अगदी व्यवस्थित सगळ्या वेदाच्या सामुग्रीची तयारी करतात. काय तर कुंड, मंडप, वेदी वगैरे वेदाला लागणारी आणि वेदाला लागणारी सगळं सामुग्री याची व्यवस्थित तयारी करतात. आणि काय सर्व अवयवास जेथल्या तेथे दागिने घातले असता ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जागचे जागी नीट व्यवस्थेने मांडतात. एखादी स्त्री दागदागिन्याने मढलेली असते बघा, गळ्यामध्ये कंठाहार असतो, मंगळसूत्र असतं, नंतर गंठन असतं, नाकात नथ असते, कानामध्ये कर्णफुले असतात, दंडामध्ये त्या वाळ्या असतात, हातात कंगन असतात, पायात पैंजण असतात, कमरेला कंबरपट्टा असतो. हे जसे दागिने जागच्या जागी घातल्यानंतर ती स्त्री सुशोभित दिसते. जर चुकीचं केलं तर नाकातली नथ कानात घातली, कानातल्या बांगड्या नाकात अडकवल्या, गळ्यातलं गंठन काढून कमरेला लावलं, असं जर काय केलं तर ती विचित्र दिसेल ना. तसंच यज्ञाची सर्व जी व्यवस्था आहे ती नीटनेटकी हवी, अगदी शिस्तीत मांडलं पाहिजे. म्हणजे काय की आपण बघा जेवताना ताट सुद्धा एका शिस्तीनं ताटात वाढायचं असतं. म्हणजे समोरच्या बाजूला भाकरी असेल किंवा चपाती असेल, अलीकडच्या बाजूला 3 वाट्यात 3 भाज्या असतील, मधोमध भाताचं मूद असतं, त्याच्यावर वरण असतं, डाव्या हाताला चटण्या लोणचं असतं, उजव्या हाताला कोशिंबीर वगैरे असते. अशा पद्धतीनं ताट वाढायचं असतं. ही जसं शिस्त आहे ताट वाढायची तसंच यज्ञ म्हणजे यज्ञाच्या मधोमध जिथं आपण यज्ञ होम तयार करतो त्याच्या उजव्या हाताला त्यात वाहण्यासाठी समिधा असतात. म्हणजे चंदनाचे वाळलेले काड्या लाकडं असतात. डाव्या हाताला तूप असतं की ज्यात टाकण्यासाठी
नंतर त्यात उधळण्यासाठी जे धान्य असतं, लाह्या असतात किंवा साळी असतात, हे सगळे पदार्थ जागच्या जागी असायला हवेत. अशा पद्धतीनं यज्ञ जो करतो तो यज्ञ जो आहे त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. म्हणजे सात्विक यज्ञ म्हणण्यासाठी त्याला काय अटी आहेत, या पद्धतीने ते यज्ञ करावं लागतं. काय वानुभवती बोली, जैसी सर्व भरणी भरली, ते यज्ञ विद्याची रूप आली. यजनमिषे तैसा सांगू पांगू, निपजे जो यागू, न उठो निया लागू महत्वाचा. प्रतिपाळू तरी पाटाचा, झाडी केजे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही. किंबहुना फळा शेविण, ऐसिया निगुती निर्माण, होय तो यागू जाण सात्विकूगा. सात्विक यज्ञ कशाला म्हणायचं ते इथं सांगितलेलं आहे. काय सांगितले बघा, की सात्विक यज्ञ कसा असतो, की मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करण्यास निमग्न व्हायचं आणि काय फळाची कोणतीही इच्छा करायची नाही. अजून काय स्वधर्माचे आचरण करायचे. परत काय वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून त्याचे आचरण करायचे. पुढे काय सांगितलंय की यज्ञाचे सर्व व्यवस्था ही नीटनेटकी असायला हवी. आणि पुढे काय सांगितलेलं बघा, आणखी त्याचे शब्दांनी किती वर्णन करू, तर तो यज्ञ मंडप पाहिला असता असे वाटते की मूर्तिमंत यज्ञ विद्या ही यज्ञाच्या मिशाने या ठिकाणी आली आहे. यज्ञ मंडप एवढा भव्य हवा, एवढा व्यवस्थित हवा, एवढा उंच हवा की यज्ञ विद्या ही यज्ञाच्या मिशाने या ठिकाणी आली आहे असं वाटावं. अशा प्रकारे जो यज्ञ सांगोपांग होतो आणि त्यात कसल्याही फळाची इच्छा नसते. तुळशीच्या झाडापासून फळ, पुष्प, छाया यांची प्राप्ती नाही, तरी लोक पाटातील पाण्यानेही त्याचा प्रतिपाळ करतात. फार सांगून काय करायचं आहे, तर फलाशे शिवाय अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ होतो त्यालाच सात्विक यज्ञ असे म्हणतात. तर सात्विक यज्ञ कळला तुम्हाला कशा पद्धतीने असतो तो. आता राजस यज्ञ कसा असतो तो बघूयात. श्लोक नंबर 12 त्याचा श्लोकार्थ. हे भरतश्रेष्ठा, फलाची इच्छा धरून दंभासाठी केलेला तो यज्ञ त्याला राजस यज्ञ म्हणतात असे तू समज. राजस यज्ञ हा असा असतो. कसा, आपण ओव्या वाचूयात मग समजेल आपल्याला. आता यज्ञो कीरविरेशा, करी पै याची ऐशा, परी श्रद्धा लागी जैसा, अवंतीला रावो. जरी राजा घरासी ये, तरी बहुत उपेगा जाये, आणि कीर्ती होये श्राद्ध न ठके. तैसा धरुनी अवांका, म्हणे स्वर्गू जोडेल असिका. दीक्षितो होईन मान्यो लोका, घडेल यागो. ऐसी केवळ फळ लागी, महत फोकारायला जगी. पार्था निष्पत्ती ये यागी, राजस पैते. आता हे वीर श्रेष्ठा, दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही यांच्यासारखाच करतात. पण श्राद्ध तिथीचे दिवशी सहज राजासही मेजवानीला बोलवावे त्याप्रमाणे राजस यज्ञ सुद्धा असाच असतो, जो सात्विक यज्ञ असतो तसाच. फरक काय आहे, तर श्राद्ध तिथीचे दिवशी सहज राजासही मेजवानीस बोलवावे त्याप्रमाणे. जर राजा
आपल्या घरी भोजनास आला तर त्यापासून आपल्यास पुष्कळ उपयोग होऊन आपला लौकिकही वाढेल आणि श्राद्धही थांबणार नाही. ते तर पार पडेलच. एवं एवच कामात काम होऊन जाईल. त्याप्रमाणे तो फलाशा धरून मनात म्हणतो की आपल्यास स्वर्गप्राप्ती होईल, लोक दीक्षित म्हणून आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे महात कार्य घडेल. अशा प्रकारे केवळ फळाची आशा धरून व जगात कीर्ती व्हावी म्हणून जो यज्ञ होतात ते अर्जुना राजस यज्ञ होत. राजस यज्ञ म्हणजे समजलं, यज्ञ हा सात्विक यज्ञासारखाच हा यज्ञ असतो. फरक फक्त एवढा असतो की यात फळाची अपेक्षा धरलेली असते. काय अपेक्षा असते की असा यज्ञ केल्यानंतर लोक आपल्याला दीक्षित म्हणतील, आपला लौकिक वाढेल आणि जगामध्ये कीर्ती वाढेल म्हणून जो केला जातो तो राजस यज्ञ. आता इथे एक वाक्य आलंय बघा की श्राद्ध तिथीच्या दिवशी सहज राजासही मेजवानीला बोलवावे. आपल्या आई वडिलांचं श्राद्ध जर असेल तर श्राद्धाच्या दिवशी राजाला सुद्धा बोलवायचं, राजे या, तीर्थप्रसादाचा लाभ घ्या, श्राद्धाचं जेवण जेवा. मग राजा येतो, जेवण करतो, निघून जातो. त्याचा फायदा याला काय होतो की माझ्या घरी राजा आला, माझ्या किती ओळखी आहेत, माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत, म्हणून त्याचं समाजामध्ये कीर्ती वाढते. म्हणजे त्यात कोणत्या तरी फळाची अपेक्षा आहे. तसंच हा जो यज्ञ असतो राजस यज्ञ तो सात्विक यज्ञासारखाच असतो. सगळं तसंच असते व्यवस्था, फक्त यात फळाची अपेक्षा असते. काय अपेक्षा असते की लोकांनी आपल्याला दीक्षित म्हणून मान्यता द्यावी, आपला लौकिक वाढावा, ही ह्या फळाची अपेक्षा असते. त्यामुळे हा यज्ञ याला राजस यज्ञ असे म्हणतात. हल्ली जसं आपल्या लग्न कार्य सुद्धा मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना बोलवतात. का तर कामात काम होऊन जातं. लग्न आहे त्याचा सत्कार पण होतो. आपल्या लग्नाला त्याने हजेरी लावली, आपल्या ओळखी किती, मान आपला वाढतो, लौकिक वाढतो, असा त्याच्या पाठीमाग उद्देश असतो. हे लग्नासाठी समजा ठीक नाहीये पण ठीक म्हणूयात. पण गणपतीच्या मंडपात सुद्धा हे पुढाऱ्यांना बोलवतात. गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी. खरं तर तो धार्मिक विधी आहे, तो अतिशय मनोभावे करायचा विधी आहे. देवाची पूजा धांगडधिंगा नाही आहे. धांगडधिंगा करून असे पुढारी बोलून करण्याची ती ती गोष्ट नाही आहे. पण तो जो गणपती मंडळाचा जो अध्यक्ष असतो त्याचा लौकिक वाढावा, समाजात त्याचं नाव व्हावं म्हणून तो मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना बोलवतो आणि आपल्या मंडपात हजेरी लावायला लावतो. अजून बरंच काही होत असतं. तर याला राजस यज्ञ असं म्हणतात. आता तिसरा यज्ञ म्हणजे तामस यज्ञ. तामस यज्ञ काय आहे ते आपण पाहूया. त्यासाठी श्लोक नंबर 13 त्याचा श्लोकार्थ. अशास्त्र अन्नदानारहित, मंत्ररहित, दक्षिणारहित आणि श्राद्धरहित असा जो यज्ञ त्याला विद्वान लोक तामस यज्ञ असं म्हणतात. कसा असतो आता यज्ञ हा, त्यासाठी ओळ वाचूयात. आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञा पाही. आग्रहोची मुळ वारया वाट न वाहे, की मरण मुहूर्त पाहे.